तर विषय असा, मनकोपी चालू केल्यापासून 10 देशांमधले 4 राज्यांमधले वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगळं राहणारे, वेगळी संस्कृती जपणारे असे सगळे लोक मी होस्ट केले. आणि मी सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकत नवीन नवीन लोकांशी जोडला गेलो. प्रत्येकाची गोष्ट निराळी, पण शेवटी शोध हा एकच: शांतता, थोडी विश्रांती आणि स्वतःशीच पुन्हा एकदा जोडून घेणं. मी पाहिलंय त्यांना मोकळ्या जंगलवाटांवर शांतपणे चालताना, गावकऱ्यांबरोबर गावात फिरताना, शिमग्यात नाचताना, नदीत डुबकी मारताना, मातीत खेळताना. आणि ह्या सगळ्या साधेपणामध्ये त्यांना मिळालं ते स्वतःचं हरवलेलं अस्तित्व. आणि हे सगळं अनुभवताना एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या सगळ्या जगभरातून येणाऱ्या लोकांसाठी माझं छोटंसं मनकुपी हे शांततेचं आणि पुनर्जन्माचं एक ठिकाण बनलं. तर असं हे मनकुपी कॅम्पिंग, स्वतःला आणि निसर्गाला ओळखण्याचं एकमेव ठिकाण. तर चला, लवकरच भेटूया मनकुपीमध्ये इकोथेरपी आणि वर्षा सहल अनुभवण्यासाठी.